नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। 3 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात कॅन्डल मार्च, शेकडो महिला, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी। मुलीवरील अत्याचार थांबवा, न्याय द्या अशा घोषणा। एसआयसी रुग्णालयासाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। एसईबीसी आरक्षण विरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार। मी कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही, बारामतीत माझ्यानंतर येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा घाम निघणार। मी दरवर्षी 50 कोटींऐवजी 350 कोटी रुपये निधी देतो। बारामतीत प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादांचं वक्तव्य। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 नगराध्यक्ष बिनविरोध। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। टोपोनमधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी, माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार, अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा। सांगलीत विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। आज हळदीचा कार्यक्रम पार पडला। सोहळ्यात भारतीय महिला संघातील खेळाडूंची उपस्थिती। दुबईत एअर शो दरम्यान भारतीय बनावटीत तेजस विमान कोसळलं। दुपारी 3:40 अपघात झाल्याची माहिती। दुर्घटनेत एअर फोर्सचे विंग कमांडर नमाज सयाल यांचं निधन।